हो हो चालतं ना. चला, गुड इव्हिनिंग मित्रांनो, सगळ्यांना नमस्कार. माझा आवाज येतोय का सांगा एक वेळ. थोडस आजचं लेक्चर पावसामुळे लेट झालंय. पाऊस सुरू होता आणि त्यातलं त्या ट्रॅफिक पण लागली. ओके, एकदा आवाज येतो का सांगा क्लिअरली. बघा, आजचं आपलं जे काही सेशन आहे तर ते असणार आहे मॅथ्स आणि रिझनिंग. याचा जो काही सिलेबस आहे तर ओव्हरऑल हा सिलेबस सुद्धा आपण याच्यामध्ये जे काही तर डिस्कस करणार आहे की कशा पद्धतीचा आपला सिलेबस असेल, येणाऱ्या अपकमिंग एक्झाम जे काही आहेत तर त्या आपल्याला कशा पद्धतीनं क्रॅक करता येतील या संदर्भातलं जे काही आहे तर एक ओव्हरऑल आपण बघूया. इंट्रोडक्शन ज्याला आपण म्हणतोय तशा टाईपमध्ये, आणि त्यानंतर जे काही आहेत तर पुढचा आपला जो काही सिलेबस असेल तर त्याला आपण सुरुवात करूया. ओके, तर बघा आता या ठिकाणी जो काही आहे तर आपल्याला सगळ्यात जे काही ग्रुप सीच्या एक्झाम होणारे आहेत त्यामधल्या आरटीओच्या असतील किंवा अदर ज्या काही एक्झाम्स होणारे आहेत तर या सगळ्याच एक्झाम्सला हा जो काही सिलेबस आहे तर तो आपला कामाला येणार आहे, आणि त्या पद्धतीने जे काही तर आपल्याला या सिलेबसवरती फोकस करायचंय. मग पहिल्यांदा जो काही रिझनिंगचा सिलेबस आहे तर त्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन आम्हाला येऊ शकतात. जर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर बघितले तर त्याच्यामध्ये मिरर इमेज असतील, म्हणजे इमेजवरती जे काही तर ते क्वेश्चन आपल्याला तिथे देण्यात आलेले आहेत. मिरर इमेज असतील, वॉटर इमेज असतील, त्या सोबत यांनी ज्या काही इमेजेस बेसवरती क्वेश्चन आहेत तर ते देण्यात आलेले. म्हणजे एखादी आपल्याला डायग्राम दिली आणि ती डायग्राम इनकम्प्लीट आहे तर ती आपल्याला कोणती एखादी परफेक्ट डायग्राम त्या ठिकाणी बसते तर तिला आपल्याला कंप्लीट करून त्या ठिकाणी तिथे सांगायचं आहे. तर अशा टाईपचे क्वेश्चन जे काही तर आपल्याला त्या ठिकाणी तिथे दिसतात. त्याच्यानंतर असलेला ग्रुपिंगचा जो काही आयडेंटिकल फिगर आहेत की एखाद्या ग्रुपमध्ये आयडेंटिकल फिगर आपल्याला त्या ठिकाणी तिथे देण्यात आलेले आहे तर त्यांना आपल्याला काय करायचं की आयडेंटिफाय करायचं आहे की एक्झॅक्टली कोणती इमेज जर आपण त्या ठिकाणी परफेक्टली घेतली तर ती मॅच होईल. अशा टाईपमध्ये जे काही तर एक घ्यायची. त्यानंतर फिगर जे काही आहेत तर मॅट्रिक्स वरती क्वेश्चन राहतील आपल्याला, फिगर मॅट्रिक्स वरती. त्यानंतर प्रॉब्लेम ऑफ एजेस कॅल्क्युलेशन, जे की आपण ज्याला एज बेस वरती म्हणतो, जो टॉपिक आपण सरासरीमध्ये घेणार आहे अशा याच्यामध्ये जे काय तर आपण इथे बघणार आहे. हा टॉपिक आपला कुठं होईल एजेसचा, वयवारीचा, तर तो आपला सरासरीमध्ये होईल. सरासरीचा टॉपिक झाल्याच्या नंतर तो टॉपिक जो काय तर आपण त्या ठिकाणी तिथे घेणार आहे. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. त्यानंतर बघा, डिसिजन मेकिंगचा जो काही पार्ट आहे तर तो या ठिकाणी इथे असणार आहे, ज्याला आपण क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट म्हणतो. एखादी डिसिजन आपल्याला घ्यायची जर असेल तर त्या डिसिजन मेकिंग वरती जो काय तर क्वेश्चन त्या ठिकाणी तिथे देण्यात आलेले असतात. तर हे क्रिटिकल रिझनिंग मधले जे काही तर इथं क्वेश्चन्स येतात. ते पण सांगतो अर्जुन सर सांगतो. त्यानंतर इन्फ्लुएन्स वरती जे काही तर क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी असतील. अनालॉजी वरती जे काही तर ते क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहेत. नॉन व्हर्बल सिरीजचा जो काही पार्ट आहे तर त्याच्यासाठी सुद्धा क्वेश्चन जे काही तर या ठिकाणी आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याच्यानंतर ते डिस्टन्स अँड डिरेक्शन वरचे क्वेश्चन असतील तर हे सुद्धा आहेत. ब्लड रिलेशन वरती जे काही तर ते सुद्धा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी इथं विचारण्यात येतात. नातेसंबंध ज्याला आपण म्हणतो ते. त्याच्यानंतर सिलॉलिझमच्या बेसवरती असतील. सिलॉक्स ज्याला कोणी म्हणते व्हेन आकृत्यांवरती आधारित, तर व्हेन आकृत्याच्या आधारावरती सुद्धा जे काही क्वेश्चन आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी इथं विचारण्यात येतात. त्यानंतर बघा की यामध्ये अल्फाबेटिकल जे काही सिरीज आहेत तर याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येणार आहेत. अल्फाबेटिकल सिरीज म्हणजे ABCD EFGH याच्या बेसिसवरती जे काही तर ते सुद्धा आपल्याला क्वेश्चन इथं विचारण्यात येतात. मग ते अल्फाबेट आपल्याला कसे लक्षात ठेवायचे तर याची सुद्धा ट्रिक जी काही आहे तर ती तुम्हाला सांगितलंच आहे, आणि कोणता अल्फाबेट जो काही तर कुठे येतो हे सुद्धा आपण यामध्ये इथं बघणार आहे. आता जसं डिसिजन मेकिंगचा पार्ट जो काही आहे तर तो हायर रिझनिंग मध्ये येतो, म्हणजे की या ठिकाणी शाब्दिक रिझनिंगच्या बेसवरती येतो किंवा डिसिजन मेकिंगच्या बेसवरती येतो. तसंच आपल्याला जो काही आहे तर आर्ग्युमेंटचा पार्ट जो काही तर तो सुद्धा या ठिकाणी इथं विचारण्यात येतात. मग इथे डिसिजन मेकिंगचा पार्ट असेल आपला किंवा आर्ग्युमेंटचा पार्ट असेल तर हे जे काही पार्ट आहेत ज्याला आपण हायर रिझनिंग मध्ये म्हणूया तर ते पार्ट तिथे येतात. त्यानंतर सांगितलं व्हेन आकृत्यावरील प्रश्न असतील, ब्लड रिलेशन असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, नंबर रँकिंग असेल तर या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चन तिथं विचारण्यात येतात. त्यानंतर अरिथमॅटिकल जो काही रिझनिंगचा पार्ट आहे तर त्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन येतात. अरिथमॅटिकल रिझनिंगचा जो काही पार्ट आहे तर तो सोपा असतो, त्याबद्दल या ठिकाणी जे काही तर अवघड क्वेश्चन तेवढे तिथे नसतात. तर एकदम इझी लेवलचे जे काही क्वेश्चन आहेत तर साधारणतः आपल्याला इथं विचारण्यात येतात. तर हा जो काही आपला पार्ट आहे तर हा कोणता होता तर रिझनिंगचा होता. या व्यतिरिक्त एखादा जो काही चॅप्टर आहे तर ते कमी जास्त तिथे होईल, पण आपण शिकवता वेळेस सगळे जे काही चॅप्टर आहेत तर या ठिकाणी इथे बघणार आहेत. ओके,
हा होता आपला रिझनिंगचा इंट्रोडक्टरी पार्ट. त्याच्यानंतर आपण जो काही पार्ट आहे तर तो बघूया मॅथ्सचा इंट्रोडक्टरी पार्ट. याच्यामध्ये क्वांटिटी ऍप्टिट्यूड म्हणा किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणा किंवा मॅथ्सचा पार्ट म्हणा, हे दोन्ही जे काही आहेत तर आपल्याला मिक्स येणार आहेत. दोन्ही याच्यावरती क्वेश्चन जे काही असतील तर ते मिक्स असतील. म्हणजे प्युअर रिझनिंग वरतीच क्वेश्चन आहेत का आपल्याला, तर नाहीये. प्युअर बुद्धिमत्तेवरती नसणार आहेत आणि मॅथ्स वरती सुद्धा सगळे नसणार आहेत. तर हे जे काही क्वेश्चन असतील आपल्याला तर हे मिक्स स्वरूपाचे या ठिकाणी ते असतील. मॅथ्स आणि रिझनिंगचा जो काही पार्ट आहे तर तो कंबाईन करून या ठिकाणी आपल्यावर त्यावरती जे काही तर क्वेश्चन आपल्याला इथं विचारण्यात येते. म्हणून मग या ठिकाणी जर बघितलं तर नंबर सिस्टमचा जो काही पार्ट आहे तर तो आपल्याला इथं विचारण्यात येईल. नंबर सिस्टम हे जे काही आहेत तर मॅथ्स आणि रिझनिंगचा बेस पार्ट आहे. म्हणजे जर समजा आपल्याला एखादी सिरीज सोडवायची असेल तर आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ माहित असणं आवश्यक आहे, तरच आपण एखादी सिरीज जे काही तर त्या ठिकाणी तिथं सोडवू शकेल. त्याच्यानंतर नंबर्स मधला फरक जर काढायचा असेल तर अगोदर नंबर सिस्टम माहित असणं आवश्यक आहे, तरच आपण त्यामधला जो काही फरक आहे तर तो काढू शकेल. अन्यथा आपल्याला या ठिकाणी जो काही तर तो फरक काढता येत नाही. त्याच्यानंतर एचसीएफ आणि एलसीएम जो काही पार्ट आहे तर तो सुद्धा आपल्याला लागणार आहे. मग तो बेसिकचा जो काही पार्ट असेल तर तोही आपल्याला इथं बघणं गरजेचं आहे. पहिले 8 ते 10 लेक्चर जे काही असतील तुमचे तर ते पूर्णपणे बेसिक वरती असतील. मग हे बेसिक एकदा का आपलं संपलं की मग आपण ऍडव्हान्स पार्ट कडे वळूया, की जसं की आपलं प्रॉफिट लॉस आहे, एसआयसी आहे, पर्सेंटेज आहे, टाइम अँड वर्क आहे, टाइम स्पीड डिस्टन्स आहे, याकडे आपण वळणार आहे. पहिले बेसिक एक 10-12 लेक्चर होऊ द्या. मग ते लेक्चर झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे कोणत्या गोष्टीचा जो काही आहे तर तो प्रॉब्लेम या ठिकाणी इथे राहणार नाही. ओके, काय बोलतोय ते सगळ्यांच्या लक्षात येते? बोला एकदा कमेंट मध्ये सांगा पटापट. जो काही आपला पार्ट या ठिकाणी इथं चालू आहे तुमच्या लक्षात येतोय काय काय सांगतो ते? ओके चला, व्हिडिओ कट होतोय, ग्लिच होतो आहे सर. ठीक आहे ठीक आहे, स्क्रीन स्टॉप झाली आहे सर. एकच मिनिट द्या मला. एकच मिनिट वेट करा, एकच मिनिट वेट करा. हे कॅमेरा स्टक झालाय. हा, कोणतं कट करायचं? स्ट्रीमिंग स्टार्ट करायची का? ओके, क्लिअर आहे का बघा बरं एकदा आता. हो, कोणकोणते टॉपिक कव्हर होणार आहे आपण तर त्याची सुद्धा पीडीएफ जी काही आहेत तर ती तुम्हाला या ठिकाणी इथं दिली जाईल. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा.
हो, थोडं लेक्चर जे काही तर ते परत सांगतो, त्याबद्दल निश्चिंत राहा. आता फक्त एकदा मला सांगा की क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्यांना एकदा क्लिअर आहे का सांगा? ओके, ते काय झालं, कॅमेरा थोडंसं स्टक झालेला होता, बाकी काही नाही. आता क्लिअर आहे. ओके, चलो चलो चलो, ओके ओके, चला बघा. याच्यामध्ये आता नंबर सिस्टमचा जो काही पार्ट आहे तर तो आपला काय आहे तर मॅथ्सचा बेस आहे. मी मॅथ्स पासून परत जे काही तर पार्ट सुरू करतो. ओके, की जो आपला गणिताचा ज्याला आपण पाया म्हणतो तो कोणता आहे तर नंबर सिस्टीमचा पार्ट या ठिकाणी इथं असणार आहे. ओके, की जो बेसिक गणिताचा पार्ट असतो, मग त्याच्यामध्ये एलसीएम एलसीएफ असेल. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट जो काही आहे तर तो फ्रॅक्शनच्या बेसवरती असेल, डेसिमलचा असेल, वर्गमूळ असेल. तर हे बेसिकचे जे काही आहेत तर एक 10-12 लेक्चर आपण या ठिकाणी अगोदर घेऊया. ओके, आणि त्याच्यानंतरचा जो काही आपला ऍक्च्युअल पार्ट असेल तर त्याकडे आपण वळूया. कारण काय होते, काही लोकांचा भरपूर दिवसापासून जे काही तर गणितासोबतचा टच नसतो, किंवा काही लोकांचा असेलही, पण जे काही सगळे आहेत त्या सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन या ठिकाणी जे काही तर इथे चालायचंय. ओके, म्हणजे ज्यांनी एक 4-5 महिने झाले असतील किंवा 1-1.5 वर्ष झाले असतील की ज्या व्यक्तींनी गणिताकडे बघितलेलंच नसेल, तर त्या व्यक्तीची जी काही तर रिव्हिजन या ठिकाणी जे काही तर आपले होऊन जाईल, आणि त्यानुसार जे काही आहे तर आपल्याला पुढचा पार्ट सुद्धा या ठिकाणी इथं करता येईल. त्यानंतरचा जो काही पार्ट येणार आहे तर तो आहे आपला रेशिओ आणि प्रपोर्शनचा पार्ट असलेला. ओके, याच्याच मध्ये आपण जे काही तर ऍव्हरेजचे क्वेश्चन असतील, म्हणजे पहिल्यांदा ऍव्हरेजच्या नंतरचा जो काही पार्ट येणार आहे तर तो येईल रेशिओ प्रपोर्शनचा पार्ट असलेला, आणि त्याच्यानंतरचा जो काही पार्ट येणार आहे तर तो असेल आपला वयवारीचा. म्हणजे या पद्धतीने आपण चालणार आहे. आता आपण चालता वेळेस जे काही आपले टॉपिक असतील तर ते आपण साधारणतः कशा पद्धतीने या ठिकाणी इथं डिस्कस करणार आहे तर त्या संदर्भात एकदा तुम्हाला सांगतो. ओके, बघा, आता पहिल्यांदा बेस झालाय आपला जो काही बेसिकचा पार्ट आहे तर तो आपण या ठिकाणी इथं घेतल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण काय करणार आहे तर बेसिकचा जो काही पार्ट असेल तर तो बेसिकचा पार्ट अगोदर आपण या ठिकाणी इथं कव्हर करणार आहे. बेसिकचा पार्ट झाल्याच्या नंतर रिलेटेड टॉपिक होतील, म्हणजे की जसं पर्सेंटेजचा पार्ट झाला, पर्सेंटेजला रिलेटेड कोणता पार्ट आहे हो तर प्रॉफिट अँड लॉस आहे. ओके, प्रॉफिट आणि लॉस आहे या ठिकाणी. इकडे शेकडेवारी झाला की इकडे लगेचच आपल्याला कोण घेता येईल तर नफा तोटा या ठिकाणी इथं घेता येईल. नफा तोटा झाला की एसआयसी आहे, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्टचा जो काही पार्ट आहे तर तो घेता येईल. ज्याला आपण म्हणतो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, हा एकमेकांशी काय आहेत तर या ठिकाणी इथं रिलेटेड आहेत. त्याच्यानंतरचा पार्ट जर बघितला आपण तर या ठिकाणी टाइम अँड वर्कचा पार्ट येतो आपल्याला रिलेटेड, टाइम अँड वर्कचा. ओके, आणि याच्या सोबतचा येणारा कोणता आहे तर टाइम स्पीड डिस्टन्सचा जो काही पार्ट आहे तर तो येतो. काळकाम विवेक हे जे काही आहेत तर हे दोघं पण या ठिकाणी इथे येणारे संलग्न टॉपिक जे काही तर आपल्याला या ठिकाणी इथे मिळतात. ओके, तर हे जे काही टॉपिक असतील आपल्याला तर हे रिलेटेड या ठिकाणी इथं राहणार आहे. त्याच्यानंतरचा बेसिकचा पार्ट झाल्याच्या नंतर एक सिम्प्लिफिकेशनचा पार्ट आपल्याला या ठिकाणी असतो, की सरळ रूप द्या, तो एक राहतो आपल्याला, तर तो याच्याशी रिलेटेड जो काही तर तो तुमचा या ठिकाणी इथं कव्हर होऊन जाणार आहे. त्याच्यानंतरचं जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी अजून आमचा कोणता पार्ट इथे होणार आहे तर डेटा इंटरप्रिटेशनचा जो काही पार्ट असेल तर तो या ठिकाणी तुमचा होईल, जे की आपल्याला चार्ट बेसवरती क्वेश्चन जे काही तर या ठिकाणी इथं विचारण्यात येतात. हे जे काही चार्टच्या बेसवरती असतील तर हे क्वेश्चन सुद्धा तुमचं इथं डिस्कशन होणार आहे, की चार्टच्या बेसवरती डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे काय असतो, की एखादा आपल्याला डेटा त्या ठिकाणी तिथं देण्यात आलेला आहे आणि त्या डेटाचा आपल्याला फक्त तिथे काय करावं लागते तर अनालिसिस करावं लागते, आणि जे काही डेटा देण्यात आलेले आहे त्या डेटाच्या बेसवरती आपल्याला क्वेश्चन जे काय तर इथे सोडावे लागते. सगळ्यात सोपा पार्ट जर कोणता जर असेल तर डेटा इंटरप्रिटेशन आहे, कारण दिलेली माहिती असते, दिलेल्या माहितीच्या बेसवरती जे काय तर आपल्याला उत्तर त्या ठिकाणी तिथे द्यावे लागतात. आणि यासाठी आपल्याला काय लागते तर ऍव्हरेज लागणार आहे, रेशिओ लागणार आहे, प्रॉफिट अँड लॉस लागणार आहे. म्हणजे हे जर टॉपिक आपले चांगले जर असतील तर हा जो काही टॉपिक आहे डेटा इंटरप्रिटेशनचा तर तो आपल्याला कुठेही अवघड या ठिकाणी इथं जाणार नाही. मग तुम्ही असे टेबलच्या बेसवरती बघितलेले असतील, काही बार ग्राफच्या बेसवरती बघितलेले असतील, काही पार चार्टच्या बेसवरती क्वेश्चन तुम्हाला इथं डेटा इंटरप्रिटेशन मध्ये आलेले असतील, त्यानंतर लाईन ग्राफ वरती असतील, त्यानंतर कॉलमच्या चार्टवरती जे काही तर ती क्वेश्चन आपल्याला मागच्या पेपरमध्ये जे काय आहे तर ते बघायला मिळाले आहेत. आणि आता जो काही नवीन ट्रेंड या ठिकाणी एमपीएससीनं ठेवलेला आहे, म्हणजे की या डेटा इंटरप्रिटेशनच्या बेसवरती सुद्धा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी इथं येतात. ओके, की इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? एक वेळेस सांगा पटकन, एकदा कमेंटमध्ये सांगा, मग आपण पुढचा जो काही पार्ट आहे तर त्याला सुरुवात करूया.
ओके यस ओके. उद्यापासनं सरांचं लेक्चर 8:15 संपते. ओके, सरांचं लेक्चर झाल्याच्या नंतर लगेचच आपलं जे काही आहे तर लेक्चर या ठिकाणी इथं घेऊया आपण. आज थोडंसं लेट झालं त्यामुळे जो काही आहे तर पार्ट घ्यायला उशीर झालेला होता, थोडासा पाऊस जास्त चालू होता त्यामुळे. ओके, तर उद्यापासून वेळेवरती जे काही आहे तर ते आपला पार्ट या ठिकाणी इथं होईल, त्याबद्दल निश्चिंत राहा. ओके चलो, आता बघा पहिलं जे काही चॅप्टर आहे आपलं तर ते चॅप्टर कोणतं असणार आहे? संख्या व संख्यांचे प्रकार. एकदम बेसिक पासून जे काही तर सगळा पार्ट तुमचा या ठिकाणी इथं होईल. यामध्ये नंबर्स अँड देअर टाइप्स. ओके, नंबर्स अँड देअर टाइप्स. आता ही दोन्ही लँग्वेज मध्ये जे काही तर तुम्हाला बॅच इथं बघायला मिळेल. दोन्ही लँग्वेज मध्ये जे काही तर ते क्वेश्चन डेटा बघायला मिळेल. इंग्लिश आणि मराठी या दोन्ही पण लँग्वेज मध्ये आहे. बाकीच्या तुमच्या सगळ्या मित्रांना सांगू शकता की डायरेक्शन अकॅडमी वरती जे काय तर दोन्ही लँग्वेज मध्ये जे काय तर आपण या ठिकाणी इथे हा जो काही पार्ट आहे तर तो घेतो. फक्त मराठीच किंवा फक्त इंग्लिश असं नाही, तर मराठी आणि इंग्लिश या दोन्ही पण लँग्वेज मध्ये जे काही आहे तर तुम्हाला इथं मिळेल. हो, दिल्या जातील. लिस्ट जी काही आहे ती दिली जाईल. ओके चलो, बघा आता पहिल्यांदा आपल्याला काय माहित असणं आवश्यक आहे. सर तुम्ही म्हणसाल आता आम्ही एवढे काय लहान राहिलो का? ओके, की आम्हाला पाडे माहित नाहीत. पाडे तशा टाईपचे माहित असणं आवश्यक. म्हणजे असं माझं म्हणणं नाही की बाबा तुला 8 एका 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32 असं आलंच नाही, असं नाही पाहिजे आपल्याला. ओके, आपल्याला जर विचारलं 8 9 किती तर पटकन आलं पाहिजे 72. किती 1 81 तर आपल्याला माहित पाहिजे 9 9 81. ओके, मी म्हणत नाही की बाबा तुला असा पाडाच आला पाहिजे की 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12 असं आपल्याला नकोय. ओके, आपल्याला कसं पाहिजे तर 4 5 किती हो तर 20. मग इकडे जर विचारलं 7 5 किती हो तर 35. असं आपल्याला या ठिकाणी इथं माहित पाहिजे. म्हणजे असं जर माहित जर असेल तर आपल्याला इथे काही अडचण जे काही आहे तर ती राहणार नाही. ओके चला, हे असे पाडे जे काही असतील तर आपल्याला लक्षात ठेवायचे. अशा टाईप मध्ये जे काही आहेत तर ते आपल्याला इथं विचारण्यात येतात. आता इथे सुद्धा 1 ते 11 ते 20 पर्यंत किंवा 1 ते 20 पर्यंतचे जे काही पाडे आहेत तर ते आपल्याला इथं माहित असणं आवश्यक आहे. मग हे जर पाडे जर आपल्याला जर माहित जर असतील तर आपल्याला कुठलीही जी काही आहेत तर ती अडचण येणार नाही. तर मग पेपरला गेला ना आपल्याला म्हटलं 19 चा पाडा तर आपण लिहित बसतो 19 1 19 2 2 38 29 57. असं केल्यावर मित्र आपल्याला जमणार नाही ना, तो पेपर सॉल्व्ह होणार नाही. पेपर आपल्याला जर पटकन सॉल्व्ह जर करायचं जर असेल तर आपलं बेसिक कसं पाहिजे? एकदम पक्क पाहिजे. जर बेसिक पक्क असेल तर आपल्याला कुठंच काही अडचण जी काही आहे तर ती येणार नाहीये. म्हणून मग बेसिक पक्क करण्यासाठी अगोदर जे काही आहेत तर ते पाडे आपण लिहून या ठिकाणी इथं काढले पाहिजे. ओके, आता बघा इथं संख्यांचे प्रकार टाइप्स ऑफ नंबर जे काही आहेत तर ते कशा पद्धतीचे येतात. टाइप्स ऑफ नंबरचा जो काही पार्ट आहे तर तो आपण या ठिकाणी इथं बघणार आहे. मग कोणकोणते जे काही आहेत तर नंबर्स यामध्ये इथं आपल्याला येतात तर या ठिकाणी येतात वास्तव संख्या, रियल नंबर्स ज्याला आपण म्हणतो वास्तव संख्या. वास्तव म्हणजे काय हो? जे खरं आहे, जे रियल आहे. मी दिसतोय रियल आहे. ओके, आता मी तुम्हाला बघू शकत नाही पण मला कळते कमेंट मधून की तुम्ही रियल आहे म्हणून, म्हणजे तुम्ही खरे आहे म्हणून. बरोबर आहे. ओके, जे वास्तवात आहे, जे सध्याच्याला आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर वास्तव संख्या असलेल्या ज्या सध्या आहेत, ज्या संख्यांचं आपण काय घेऊ शकतो त्या ठिकाणी फील घेऊ शकतो, त्या वापरू शकतो दररोजच्या याच्यामध्ये. आपण जर म्हटलं या ठिकाणी किती नंबर आले हो, किती टक्के आले हो तर असं आपण या ठिकाणी विचारतो का रे बाळा तुला गणितामध्ये किती मार्क आले तर तो सांगतो 85 मार्क आलेत. मग किती पैकी? 100 पैकी. मग हे जे काही नंबर आहेत तर हे आपण या ठिकाणी दररोजच्या जीवनामध्ये जे काय तर ते वापरतो त्याला काय म्हणतो आपण तर वास्तव संख्या या ठिकाणी इथं असलेल्या. ओके, त्यानंतर आभासी संख्या, इमॅजिनरी नंबर. आपण पाहिलं इंजिनिअरिंगला असता वेळेस की आय येतो. इमॅजिनरी नंबर आपल्याला जर काढता येत नसेल, रूट मध्ये आपल्याला जर 7 जर दिले, रूट मध्ये आपल्याला 5 जर दिले तर इक्वल टू काय येतात हो तर आय येतात. म्हणजे काय हो तर इमॅजिनरी नंबर येतो. बरोबर आहे. असं आपण हे डिस्कस केलेलं होतं कधीतरी काळी, लॉंग ॲगो आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. मग याला काय म्हणतो आभासी संख्या. ज्या इमॅजिनरी येतात, ज्याला इमॅजिन करावं लागते आपल्याला. बरोबर आहे. तर असं आपण कधीतरी जे काय आहे तर हा पार्ट या ठिकाणी इथं बघितलेला होता. जटिल संख्या म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. ओके, ज्या की या ठिकाणी या मिळून येणाऱ्या ज्या काही संख्या आहेत तर ज्याला म्हणणार आहे आपण जटिल संख्या. बरं सर हे येणार आहे का आम्हाला आभासी संख्या? नाहीये, यांना द्या सोडून. सर जटिल संख्या येतील का कॉम्प्लेक्स
नंबर नाही येणार हे आपल्या सिलेबसमध्ये या ठिकाणी इथं दिलेलं आहे का? तर नाही, फक्त तुम्हाला एक उजळणी म्हणून जो काही आहे तर तो पार्ट आपण या ठिकाणी इथे बघतो आहे. बाकी दुसरं जे काही तर या दोन्ही संख्यांचं आपल्याला काही घेणं देणं या ठिकाणी इथं नाही. मग यांना काय करा, आता सध्याच्याला विसरून जा आपला पेपर होईपर्यंत. मग या ठिकाणी जर म्हटलं परिमेय संख्या असतील आणि अपरिमेय संख्या आहेत, मग परिमेय संख्या ज्याला आपण म्हणतो रॅशनल नंबर असलेले, तर रॅशनल नंबर जे काही आहेत तर या ठिकाणी आपल्याला येतात. मग यांचे दोन पार्ट होतात, एक होतात पूर्णांक संख्या आणि दुसरे होतात अपूर्णांक संख्या. एक असतात इंटिजर नंबर्स आणि दुसरे येतात आपल्याला फ्रॅक्शन नंबर्स असलेले. ओके, त्याच्यानंतर आता पूर्णांक संख्याचा जो काही पार्ट आहे तर त्यामध्ये येतात पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या आणि ऋण संख्या हे या ठिकाणी येतात. नैसर्गिक संख्यांमध्ये अजून येतात मूळ संख्या, संयुक्त संख्या, विषम संख्या आणि समसंख्या. त्यानंतर जर बघितलं आपण अपूर्णांक संख्यांमध्ये छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक जे काही तर या ठिकाणी इथे येतात. आणि त्यानंतरचा पार्ट जर बघितला तर त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या या ठिकाणी जे काही तर आपल्याला इथे बघायच्या आहेत. तर एवढा जो काही पार्ट असेल तर तो आपण या ठिकाणी इथं जो काही असेल तर त्याला इथं डिस्कस करणार आहे. आता पहिला जो काही पार्ट आहे तर तो आहे वास्तव संख्येचा. जसं अगोदर मी सांगितलं, वास्तव म्हणजे काय हो, तर रिअल असलेल्या ज्या की संख्या सध्या वास्तवात आहेत, ज्या संख्यांचा आपण या ठिकाणी इथं वापर करतो त्या असलेल्या म्हणजे काय तर वास्तवात जिवंत आहेत, ज्यांचा वापर आपण करतो त्या संख्या म्हणजे काय आहेत तर वास्तव संख्या. ओके, मग वास्तव संख्यांमध्ये दररोजच्या व्यवहारात जे काही डेली आपण यूज या ठिकाणी इथं करतो डेली लाईफ मध्ये, तर त्याला काय म्हणायचं तर रिअल नंबर्स आपण या ठिकाणी इथं म्हणणार आहे. मग तो 0 असेल, 2 असेल, -3 असेल, त्यानंतर वर्गमूळ 7 असेल, त्यानंतर 4.91 असतील, तर ह्या संख्या जे काही आहेत तर या ठिकाणी आपण वापरतो. या वास्तव संख्या ज्या काही आहेत तर त्या 0च्या उजवीकडे आणि 0च्या डावीकडच्या ज्या काही आहेत तर त्याला आपण म्हणतो वास्तव संख्या या ठिकाणी इथं असलेल्या. ओके, तर आता इथं जर बघितलं तर -7 मध्ये त्यानंतर इथं वर्गमुळात काय आहेत तर -7, वर्गमुळात काय आहेत तर -3, वर्गमुळात काय आहेत तर -1. मग मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ज्याला आपण म्हणतो आय म्हणजे काय तर इमॅजिनरी नंबर असलेला. ओके, तर इथे आय म्हणजे काय असतो तर इमॅजिनरी नंबर. मग इमॅजिनरी म्हणजे काय तर आभासी, ज्याचे आपण काय करतो इमॅजिन करतो. ओके, आता या ठिकाणी जे काय तर आपण इमॅजिन करतो, आपल्याला इमॅजिन करायचंय की आपण जो काही तर सध्याच्याला या ठिकाणी आरटीओ झालेला आहे असंच आपण जे काही तर इथं इमॅजिन करणार. ओके, त्याच्यानंतरचं जर बघितलं तर काही जण इमॅजिन करतात आता ऍड आली आता मी भरतीच होणार, भरती झाल्याच्या नंतर लगेच माझं जे काही आहे तर इथं 2चे 4 होणार. म्हणजे हे काय झालं तर इमॅजिनेशन. हे काय झालं आपलं इमॅजिनेशन. या ठिकाणी आपण याला म्हणतो आभासी असणे, म्हणजे जे की आपण स्वप्न बघतो पुढचे असलेले, तर ह्या संख्या जे काही आहेत तर त्या आपल्याला त्या ठिकाणी तिथे ज्या काही आहेत तर यांना आपण इमॅजिनरी नंबर इथे म्हणतो. आणि हे जे काही आहेत तर आपल्या अभ्यासामध्ये नाही, फक्त तुम्हाला एक माहिती असावं म्हणून त्या ठिकाणी तिथे सांगितलंय. ओके, त्यानंतर बघा आता इव्हन नंबर्स, समसंख्या. सगळा पार्ट क्लिअर होत चाललाय का सांगा पटापट. सगळं कळतंय, सगळं समजतंय का, सगळं कळतंय का सांगा पटकन. PYQs हा भेटतील, टाकले जातील. ओके, बोला पटापट बोला. यस, स्वप्नील सर म्हणतात ते यस क्लिअर होते. चला मग क्लिअर होत असेल तर सांगा पटापट. हा, जिथे कुठे डाऊट असेल विचारत चला, जिथे कुठे डाऊट असेल तिथं विचारत चला, मी सांगत जाईन, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चलो मग आता समसंख्या म्हणजे काय असते बघा. सम म्हणजे कसे येतात हो, सारखे असलेले. ओके, सम म्हणजे काय सारखे. मग आता सम म्हणजे सारखे म्हणजे कोण, तर जे 2च्या पटीत येतात, 2, 4, 6, 8 म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी नंबर आहेत त्याला काय म्हणणार आहे आपण तर इव्हन नंबर, समसंख्या या ठिकाणी म्हणणार आहे. ज्याच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी डिजिट असेल त्याला आपण म्हणणार आहे कोण तर इव्हन नंबर या ठिकाणी आपण तिथे म्हणणार आहे. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो अशा संख्येला आपण काय म्हणणार आहे तर समसंख्या, इव्हन नंबर या ठिकाणी इथे म्हणणार आहे. ओके, म्हणजे पूर्ण भाग जातो, सम आहे
सारखी आहे, ओके, ज्याला इक्वल्स ग्रुपमध्ये जे काही तर आपण डिवाइड करू शकतो अशी संख्या असलेली म्हणजे कोणती, तर समसंख्या आपण जिला या ठिकाणी इथे म्हणतो. मग नंबर दॅट इज द कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2, जी संख्या 2 ने डिव्हिजिबल आहे अशा संख्येला आपण या ठिकाणी इथे म्हणतोय. त्याच्यानंतर जर बघितलं तर ज्या संख्येच्या एकक स्थानी जसं आता सांगितलंय 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी नंबर आहे, तर अशा संख्येला जे काही तर आपण या ठिकाणी इथं समसंख्या जे काही तर इथं म्हणत असतो. ओके, इव्हन नंबर जे काही आहेत तर ते पेअर मध्ये येतात. इव्हन नंबर कसे येतात, पेअर, 2च्या, 4च्या, 6च्या, 8च्या, 10च्या अशी त्यांची पेअर असते. ते सिंगल येत नाही इथं, ओके, किंवा ते ऑड मध्ये पण येत नाहीत. ते कसे येतात तर पेअर मध्ये, ज्याला आपण इव्हन नंबरला काय म्हणायचं, मग कपल मध्ये, कपल सारखे जे काही येतात की जे पेअर मध्ये असतात अशा यांना काय म्हणतो आपण, तर समसंख्या इव्हन नंबर या ठिकाणी इथं म्हणत असतो. त्यानंतर ऍडिशन जर केली आपण इव्हन नंबरची, सम जर असेल तर समच या ठिकाणी इथे येणार आहे. ओके, म्हणजे इव्हन नंबरला जर समसंख्येला तुम्ही ऍड सम संख्येबरोबर जर केलं तर आपलं उत्तर सुद्धा काय येणार आहे, तर समसंख्याच त्या ठिकाणी तिथं उत्तर येणार आहे. किंवा तुम्ही समसंख्येमधून समसंख्या जर वजा जर केली तर ती समसंख्याच आपल्याला उत्तर तिचं त्या ठिकाणी तिथं मिळणार आहे. त्याच्यानंतरचं जर बघितलं तर इव्हन, गुणाकारात इव्हन म्हणजे जर इव्हन संख्येनं आपण इव्हन संख्येलाच जर गुणलं तर मिळणारी संख्या पण कशी असेल आपल्याला, तर इव्हनच असेल. मग तुम्हाला या ठिकाणी जे काही तर इथं एक्झाम्पल दिलेले आहेत की आपण ऍड केलं, त्यानंतर सबट्रॅक्ट केलं, त्यानंतर मल्टिप्लाय केलं, तर हे जे काही आहेत तर यांचा आन्सर इव्हनच येणार आहे. मग इव्हन बरोबर आपण काही जरी केलं म्हणजे त्याची बेरीज केली, त्याची वजाबाकी केली, त्याचा गुणाकार केला, त्याचा भागाकार केला, तर मिळणारी संख्या ही कोणती असेल, तर इव्हनच या ठिकाणी इथं असणार आहे. ओके, चला मग आता पुढच्या पार्ट वरती आपण या ठिकाणी इथं येऊया. त्यानंतर आहे विषम संख्या म्हणजे ऑड नंबर. आता जी संख्या 2 ने डिव्हिजिबल नाही म्हणजे त्याच्यातून आपण भाग दिल्याच्या नंतर काहीतरी उरते, 1 रुपया उरतो, 3 रुपये उरतात, 5 रुपये उरतात, मग अशा ज्या काही संख्या आहेत की ज्या शिल्लक राहतात त्या कोणत्या आहेत, तर त्या आहेत विषम संख्या. ओके, त्याला काय म्हणायचं, विषम संख्या. ऑड नंबर जे काही आहेत ते की जे पेअर मध्ये नसतात, जे पेअर मध्ये आपल्याकडे येणार आहेत ते कोणते आहेत, तर ऑड आहेत. सम कसे होते, तर सारखे येणारे, पेअर मध्ये येणारे. हे पेअर मध्ये येतात का, तर नाहीये. मग हे पेअर मध्ये जर येत नसतील तर या ठिकाणी त्याला आपण काय म्हणणार आहे, तर ऑड नंबर्स या ठिकाणी म्हणणार की विच इज नॉट डिव्हिजिबल बाय द 2, जे की नंबर 2 ने डिव्हिजिबल नाहीत असे या ठिकाणी येतं असलेले आपल्याला जे काही तर नंबर दिसतात. मग असे नंबर कोणते येतं की जे एकक स्थानी येणारे नंबर कोणते आहेत, तर 1 आहे, त्याच्यानंतर 3 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 7 आहे, त्याच्यानंतर 9 आहे. की हे नंबर कुठे येतात, तर हे नंबर येतात युनिट प्लेसला. जो कोणता नंबर असेल त्या नंबरच्या, मग त्या नंबरला आपण म्हणणार आहे विषम संख्या या ठिकाणी जे काही तर आपण इथं त्यांना म्हणणार आहे. बरं, आता यांचे गुणधर्म काय आहेत, प्रॉपर्टीज काय आहेत. जर आपण या ठिकाणी जर बघितलं 2 विषम संख्यांची बेरीज जर केली तर ती येते सम. विषम आणि विषम यांची जर बेरीज जर केली तर ती येते सम येते. म्हणजे इथं बघा 3 मध्ये 5 जर मिळवले तर किती येणार हो, तर 8 येणार. मग ही कोणती संख्या मिळाली, तर समसंख्या मिळाली. बरं सर, 5 मध्ये 7 जर मिळवले तर 7 आणि 5 किती हो, 12. सर 9 मध्ये 7 जर मिळवले तर 16. मग मिळाली कोणती संख्या, समसंख्या. जेव्हा आपण 2 विषम संख्या एकत्र आणतो तेव्हा जे काही आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला समसंख्या या ठिकाणी इथं मिळते. ओके, आता बघा एक गोष्ट आहे की तुम्हाला जर सांगायची, तुम्ही सम म्हणजे पॉझिटिव्ह जर लोक जर असतील आपल्यासोबत, जर पॉझिटिव्ह लोक जर आपल्यासोबत जर असतील तर त्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह होणार आहे. ओके, आता इथं काय झालेलं आहे की 2 लोक निगेटिव्ह सोबत आले, विषम दोन्ही पण संख्या. ओके, पण त्यांनी जे काही आहेत तर त्यांचे विचार एकत्र आणले, मग ते झालेत पॉझिटिव्ह, म्हणजे काय तर सम. असं या ठिकाणी जे काही तर आपण थोडंसं ट्रिक्स लावून या इथे जे काही तर लक्षात ठेवू शकतो. किंवा 2 विषम संख्यांचा जो काही गुणाकार आहे तर तो विषमच असतो. या ठिकाणी 2 ज्या काही कोणत्या संख्या असतील विषम संख्या असलेल्या आणि त्यांचा जर आपण जर गुणाकार जर केला तर ती संख्या कोणती मिळणार आहे, तर विषमच मिळणार आहे. मग जसं की 3 आणि 5 चा गुणाकार करा 15. ओके, 9 7 63 यांचा जर आपण जर गुणाकार जर केला तर 5 7 किती, तर 35. मग यांचा गुणाकार केल्याच्या नंतर आपल्याला विषम संख्या जी या ठिकाणी इथं मिळणार आहे. मग बेरीज केली आपण तर सम या ठिकाणी इथं मिळेल. ओके, तर हे आपल्याला जो काही पार्ट आहे तर तो इथं लक्षात ठेवायचा आहे. यांच्यामधील डिफरन्स कितीचा येतो, तर 2चा येतो. कोणामधील, विषम संख्यामधील. ज्या कोणत्या विषम संख्या आहेत किंवा सम संख्या आहेत यांच्या
दोन संख्यांमधला जो काही फरक आहे तर तो कितीचा येतो तर 2चा येतो. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की दोन संख्यांमधला जो काही फरक आहे मग समसंख्येमधला असेल किंवा विषम संख्येमधला असेल तर तो कितीचा फरक असतो तर 2चा फरक या ठिकाणी जे काही तर इथे आपल्याला देण्यात आलेला आहे. मग फरक कितीचा तर 2 फरक या ठिकाणी इथे राहतो. मग यांच्यामधील डिफरन्स कितीचा येतो तर 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असतील तर त्यांच्यामधील फरक जो काही मग ते ऑड असू द्या किंवा इव्हन असू द्या तर त्यांच्यामधला फरक येतो आपल्याला 2चा. ओके, सम आणि विषम ह्या दोन्ही पण संख्या जे काही तर आपल्याला इथं क्लिअर असतील. आता संख्यांचे जे काही आहेत तर प्राथमिक क्रियांचे नियम काही आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचे, जे की आपल्याला सिम्प्लिफिकेशन असेल किंवा अदर जे काही पुढचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे तर त्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला हा जो काही पार्ट आहे तर या ठिकाणी जे काही तर आपल्याला कामाला येणार आहे. ओके, चला मग आता पुढे. मग यामध्ये जर बघितलं तर आपल्याला बेरीज करायची. बेरीज म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्या असते तर आपण त्यांना काय करतो तर ऍड करतो, बरोबर आहे. मग कितीही संख्या असू द्या त्यांना आपण जर मिळवत जर गेलो ऍड जर करत गेलो तर आपण त्याला बेरीज म्हणतो. आता आपण 8वीत किंवा नाही 10वीत होतो तेव्हा आपल्याला एक या ठिकाणी जे काही आहे तर एका चॅप्टरमध्ये इथं काही प्रॉपर्टीज देण्यात आलेल्या होता. एक होता कम्युटेटिव्ह लॉ आपल्याला होता, त्याच्यानंतर असोसिएटिव्ह लॉ होता आणि त्यानंतर आयडेंटिटीचा जो काही लॉ होता. तर असे 3 लॉ आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेले होते की आपण ए अधिक बी जर केलं आणि इक्वल मध्ये बी अधिक ए जर केलं म्हणजे कसं या ठिकाणी तर ते लक्षात घ्या. ओके, ए अधिक बी जर केलं किंवा बी अधिक ए जर केलं तर आपल्याला हे दोन्ही पण साईड ज्या काय असतील म्हणजे कोणतंही करा तर हे कसं राहील आपल्याकडे तर इक्वल राहील. हा कोणता होता तर आपल्याला कम्युटेटिव्हचा या ठिकाणी जो काही तर तो लॉ इथं देण्यात आलेला होता. हो, बाडोमासच्या त्या पद्धतीनेच आपण इथे जे काही तर बघणार. त्याच्यानंतर आपण ए प्लस बी करा प्लस सी करा किंवा बी प्लस ए करा आणि प्लस बी प्लस सी करा आणि प्लस ए करा तर आपल्याकडे इथं सारखंच येणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं की कोणत्याही संख्येमध्ये 0 जर ऍड जर केला तर ती संख्या आपल्याला उत्तर जे काही तर या ठिकाणी इथं मिळते. मग हे काय होते तर यांचे गुणधर्म जे काही तर आपल्याला इथं देण्यात आलेले. त्यानंतर वजाबाकी, त्यानंतर असलेला गुणाकार, त्यानंतर असलेला भागाकार यांच्याबद्दलचे जे काही नियम आहेत तर ते आपण पुढे बघणार आहे. बाडोमास बद्दलचे जे काही आहेत तर बाडोमास या संदर्भात आपण इथं बघितलेलं आहे. ओके, ते थोडक्यात एक रिव्हिजन तुमची करून घेतली. त्यानंतर बेरजेचे नियम बघा. बेरजेच्या नियमामध्ये कसं तर आपण जर समजा समसंख्येमध्ये समसंख्यात जर ऍड जर केली या ठिकाणी इथं समसंख्येमध्ये जर समजा समसंख्यात जर ऍड जर केली तर भेटणारी संख्या कोणती असणार आहे तर समसंख्याच असेल. इव्हन नंबरमध्ये इव्हन नंबर जर ऍड जर केला तर मिळतो इव्हनच. त्यानंतर सम अधिक विषम जर केली तर मिळणारी संख्या कोणती होती तर विषमच होती. ओके, विषम संख्येमध्ये समसंख्येमध्ये विषम संख्या जर ऍड जर केली तर मिळणारी संख्या कोणती राहते आपल्याला तर विषमच राहते. त्यानंतर विषम संख्येमध्ये आपण विषम संख्यात जर ऍड जर केली तर मिळणारी संख्या कोणती आहे तर सम आहे. ओके, मिळणारी संख्या कोणती आहे तर सम आहे. या ठिकाणी इथं लक्षात ठेवायचं आहे. हे कशासाठी लक्षात ठेवायचं आहे सर पुढे गेल्याच्या नंतर कामाला येणार आहे बघा तुम्ही, नाही तर आता. ओके, त्याच्यानंतर बघा विषम संख्या असेल त्याच्यामधून विषम संख्या जर वजा जर केली तर येणारी संख्या असेल सम. त्यानंतर समसंख्यामधून समसंख्या वजा जर केली तर मिळणारी संख्या असेल सम. त्यानंतर समसंख्येमधून विषम संख्या वजा जर केली तर मिळणारी संख्या कोणती असेल तर विषम. हे आपल्याला या ठिकाणी इथं लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला एक्झाम्पल साठी जो काही तर हा पार्ट या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. ओके, तुम्ही तो पण या ठिकाणी इथं बघू शकता. बाकी गुणाकाराचे नियम बघा. आता इथं जर आपण समसंख्येबरोबर समसंख्येचाच गुणाकार जर केला तर मिळणारी संख्या पण कोणती असेल आपल्याला तर समसंख्याच असेल. ओके, विषम संख्येचा गुणाकार विषम संख्येबरोबर जर केला तर मिळणारी संख्या कोणती असेल तर विषम संख्येचे या ठिकाणी इथं असेल. समसंख्येबरोबर विषम संख्येचा गुणाकार केला तर मिळणारी संख्या कोणती असेल तर समसंख्या या ठिकाणी आपल्याला इथं मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतरचे आता हे बेसिक आहे. ओके, म्हणजे आपण अगोदर कसं करत होतो समजा आपल्याला जर म्हटलं या ठिकाणी की इथं बेरीज करा. आता आपल्याला जर सांगितलं की बाबा या ठिकाणी जो काही आहे तर तुला देण्यात आलेला आहे 11 आणि त्याच्यानंतर आपल्याला देण्यात आलेले आहे 18 यांची बेरीज करा तर काही जण जे काही तर एक एक आकडा इथं ऍड करत घेतो आपण, पण असं नाहीये आता. ओके, आपल्याला जर म्हणलं की बाबा 24 आणि इकडे या ठिकाणी इथं देण्यात आलेले 36 यांची बेरीज करा तर पटकन आपण या ठिकाणी इथं सांगतो 60.
ओके. पण आता जी काही मी शॉर्टकट सांगणार आहे त्या शॉर्टकट पद्धतीनं आपल्याला इथं बघायचंय. आपण फक्त युनिट डिजिटनी जे काही आहेत तर यांची ऍडिशन या ठिकाणी इथं करू शकतो. आणि हा जो काही पार्ट आहे तर बरेच ठिकाणी जे काही तर लॉजिक हे आपलं इथे लागणार आहे. हे जे काही लॉजिक आहे तर हे बऱ्याच ठिकाणी लागेल. आता हे बऱ्याच ठिकाणी कशा पद्धतीनं लागणार आहेत तर बघा, इथं जर मी म्हटलं की तुम्हाला इथं 3 मध्ये किती ऍड करायचे ना मित्रांनो, तर 7 ऍड करायचे. 3 मध्ये किती ऍड करायचे तर 7 करायचे. तसं आपल्याला 23 अधिक 27 केलं तर 50 येते. हे पटकन आपल्याला माहिती आहे. पण खूपच मोठ्या जर संख्या जर असतील तर त्यांची बेरीज करता वेळेस आपण कशा पद्धतीने इथे करणार आहे तर बघा, या ठिकाणी युनिट प्लेसला किती आहेत तर 3, युनिट प्लेसला इथं किती आहेत तर 7. या दोघांची आपण बेरीज जर केली तर शेवटचा आकडा किती येणार आहे आपल्याला तर 0. फक्त मित्रा एकच चेक कर की शेवटचा आकडा 0 कुठे आहे ते. शेवटचा आकडा 0 कुठं आहे ते. अशाच यांनी बऱ्याच ठिकाणी जे काही तर आपले एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. पटापट जे काही तर आपण तिथे सॉल्व्ह करू शकतो. मग इथे जर बघितलं तर 9 अधिक 2, 2 अधिक 9 तर 11. मग शेवटचा आकडा किती पाहिजे होता मला तर 1. मग याचं उत्तर किती येणार आहे तर ती 201. सगळी बेरीज करायचं काम नाही. 171 अधिक 29 करायचं काम नाही. फक्त शेवटचे 2 आकडे उचलले की आपली बेरीज त्या ठिकाणी तिथे जे काही तर होणारी आहे. बेरीज त्या ठिकाणी तिथं होणारी आहे. हे समजतं का? ही शॉर्टकट कळतं का? एकदा सांगा, पटकन सांगा एकदा, ही शॉर्टकट कळते का ते? आणि काही जे काही मोठाले एक्झाम्पल असतील ते मी पटापट यावेळी तुम्हाला सांगणार आहे. पुढे जे आपले एक्झाम्पल पीवायक्यूज मध्ये असतील तर ते या पद्धतीने आपण सोडवून दाखवूया. शॉर्टकट ट्रिक्स आवडली का ते पण सांगा. खूप मोठ्या नंबरचं कॅल्क्युलेशन असेल तर काही अडचण आपल्याला या ठिकाणी इथं राहत नाही. सांगतो दोन्हीकडे पण 0 जर असेल तर मग काय करायचं. शेवटचा अंक 0च येणार मित्रा. 0 अधिक 0 जर केलं तर 0च येणार आपल्याला. ओके, चला पुढे चला. मग आता बघा, आता इथं पुढं आता जर समजा तुम्हाला म्हटलं की 2304 अधिक 932 कर, आपण लिहिणार त्याला किंवा मग असं करणार 4 अधिक 2 6. ओके, मग 3, मग इथच्यामध्ये आपण ऍड करणार, मग ते येणार आपल्याकडे 32. ओके, मग हे आपण सांगणार की सर याचं उत्तर. मित्रा एवढा वेळच नाही आपल्याकडे परीक्षेला. आपल्याला परीक्षेला एवढा वेळ आहे का? नाहीये. मग काय कर मित्रा, 4 अधिक 2 कर. 4 अधिक 2 किती हो तर 6. मग या ठिकाणी शेवटचा आकडा किती रे बाबा 6. मग मला तेवढंच पाहिजे की 6 कुठं येतो, कोणत्या संख्येच्या शेवटी 6 येतो तर या ठिकाणी बी ऑप्शन आहे की बीच्या शेवटी काय येतो तर 6 येतो. बीच्या शेवटी काय येतो तर 6 येतो. ओके, मग या ठिकाणी फक्त आपल्याला तेवढंच बघायचं. अरे मास्तर तुम्ही हे सांगताय या ठिकाणी की बाबा इथं 6 येतो आणि जर सगळ्या संख्येच्या शेवटी 6 आला तर मग काय तुम्ही सांगायले बुवा, हे काय आम्ही का लहान लेकर आहे का इथं की तुमचं ऐकून घेऊ की हो सर हे लय भारी बा लय भारी. असं कसं काय सर? अरे बाबा सगळ्या संख्येच्या शेवटी जर 6 जर आले तर मग काय, त्याच्यासाठी पण आपल्याकडे जादू आहे. त्याच्यासाठी पण आपल्याकडं जादू आहे, हो का नाही? तू म्हणसाल सर हे 4थी 5वीच्या लेकराला चांगले, आम्ही आरटीओची परीक्षा देणार सर. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ना ते सगळे सॉल्व्ह होणार मित्रांनो. काय टेन्शन नका घेऊ इथं. ओके, हेच सर, हा मला माहित होतं ना तुमच्या मनात काय प्रश्न येणार ना ते मला माहित होतं मित्रा. सगळं सांगणार, टेन्शन नकोच घेऊ तू फक्त. ओके, मग इकडे बघा, 8 अधिक काय केलेत तर 6 केलेत. 8 अधिक काय केलेत तर 6 केलेत. 8 अधिक 6 जर केले आपण तर या ठिकाणी 8 अधिक 6 ची बेरीज येणार 14. 14 म्हणजे शेवटचा आकडा किती रे मित्रा तर 4. फक्त 4 चेक कर मित्र, तू फक्त काय कर चेक सध्याच्याला तर 4. हे या ठिकाणी जे काही तर आपल्याला चेक करायचं आहे. ओके, मग शेवटचा आकडा कोणता येतो तर 4.
त्याच्यासाठी पण आहे. सगळ्यांचे ऑप्शन सारखे आले तर काय, सगळ्यांचे ऑप्शन वेगवेगळे असतील तर काय, एक एक ट्रिक जी काही आहेत तर ती मी या ठिकाणी इथे सांगत जाणार आहे तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. ओके, त्याच्यानंतर बघा इथं 6 आहे, 6च्या नंतर परत 6 आहे, 6 त्याच्यानंतर 7 आहे. ओके, 6 आणि 6 12. ओके, 12 आणि 7 19, म्हणजे शेवटचा आकडा काय येणार आहे तर 9 येणार आहे आपल्याला. मग शेवटचा आकडा 9 जो काही आहे तर या ऑप्शन मध्ये आपल्याला इथं देण्यात आलेला आहे. ओके, बघा आता सिम्प्लिफिकेशन मध्ये सगळं काही जे काही तर या ठिकाणी इथं सांगणार आहे. बर सर, आता याच्यासाठी कोणकोणत्या आहेत, वेगळ्या काही ट्रिक्स आहेत का याच्यासाठी अजून? तर हो मित्रांनो, तुम्हाला पाडे जर माहीत जर असतील ना तर अर्धे जे काही आहेत ना तर ते कोणकोणत्या पाड्यात एक्झाम्पल आपल्याला देण्यात आलेले असतात आयोगाने, ते पण सांगतो तुम्हाला. त्यांचा फेवरेट आहे 11चा पाडा, त्यांचा फेवरेट आहे 13चा पाडा, त्यांचा फेवरेट आहे 17चा पाडा, त्यांचा फेवरेट आहे 19चा पाडा, त्यांचा फेवरेट आहे 23चा पाडा. ओके, या पाड्यातच ते शक्यतोवर जे काही आहेत तर ते आपल्याला आन्सर देतात. सर हे कसं काय तुम्हाला माहित झालं? कारण मी एवढे एक्झाम्पल या आयोगाचे पाहिलेत की त्याच्यामध्ये आपल्याला इथं कळून येते की नेमकं कशा टाईपचं क्वेश्चन जे काही तर ते विचारतात किंवा कोणत्या पाड्यावरती येतात. आताची झालेली जे काही 2025ची त्या दिवसचं जे काही आपल्या चॅनलवरती डिस्कशन टाकलेलं आहे ते पाहिलं नसेल तर त्याच्यामध्ये बघा की काही जे काही क्वेश्चन आहेत ना ते 23च्याच पाड्यात येतात, 23च्याच पाड्यात येतं. ओके, म्हणून ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो ना आयोग त्याच्याकडेच लक्ष देते मित्रांनो, त्याच्याकडेच लक्ष देते. मग वजाबाकी करायची सर आता, तर सेम तसंच का? हो मित्रा, इकडे बघ 6 मधून हे 2 वजा कर, 6 मधून 2 वजा केल्यावर मास्तर 4 आलं. मग इथे 4, फक्त 4 असलेलं शेवटचं ऑप्शन बघ मित्रा, याच्या शेवटी जे काही तर ते 4 आहे, याच्या शेवटी काय आहेत तर 4 आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा इथं 7 मधून 9 वजा करायचे. मास्तर 7 मधून 9 वजा कसं काय होतील मित्रा? हातचा घे, उसना घे कोणाकडून तरी. मग किती उसने घेतो आपण तर 10. मग 10 उसने घेतल्यावर झाले 17. मग 17 मधून 9 गेल्यावर मित्रा शेवटी राहिलेत 8. शेवटी किती राहिले तर 8. मग आपल्याला या ठिकाणी इथं बघायचं की 8 कोणाच्या शेवटी येतात तर ऑप्शन सी या ठिकाणी आपल्याला येणार आहे की ज्याच्या शेवटी किती राहतात तर 8 राहतात. ओके, ज्याच्या शेवटी किती राहतात तर 8 राहतात. मग आता मी जर इकडे जर बघितलं 9 आहे मित्रा, 3 आहे मित्रा, इकडे 5 आहे मित्रा. बर सर, 9 मधून 3 गेले तर 6 राहिले, तर 6 मधून 5 गेले तर 1 राहिला. शेवटचा आकडा कोणता रे मित्रा? 1 असलेलं कोणतं ऑप्शन आहे? 1 नंबरचं. बाकीच्याचा तू विषय सोड, बाकीच्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही, सध्या तरी काही घेणं देणं नाही. ओके, त्याच्यानंतरचा असलेला मित्रा इकडं कोण आहे 8, इकडं कोण आहे 1, इकडं कोण आहे 5. 8तून 1 गेल्यावर राहिले 7, 7तून 5 गेल्यावर राहिले 2. मग या ठिकाणी बघ मित्रा, या ठिकाणी इथं येणार कोण आहे तर 2. कोणतं ऑप्शन? चौथं ऑप्शन, पर्याय क्रमांक 4. हा, परत सांगू? ठीक आहे, 17तून 9 वजा कसे केले तुम्ही ते परत सांगा असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, म्हणजे 7तून 9. इकडे बघा इथलचा जो काही आहे ना तर आपल्याला युनिट प्लेसला या ठिकाणी इथं येत होता कोण तर 7 येत होता. ओके, 7 येत होता. इथं कोण येत होता? 7 येत होता. 7तून 9 वजा करायचे होते. 7तून किती? 9 वजा करायचे होते. मग 7तून 9 जाणार का? नाही जाणार. मग कितीतून करायचे तर 10 उसने आण. आपण 1 आणतो म्हणजे किती आणतो तर 10 उसने आणतो. 1 उसना आणल्यावर इथे ठेवायचो आपण, इथं ठेवतो, इथं 17 होतात म्हणजे आपण 10 उसने आणतो. 10 काऊन मास्तर उसने आणत असतो आपण? 10 काऊन उसने आणतो तर इथलचा जो काही आहे तर हा असतो दशक स्थानचा अंक असतो. दशक स्थानच्या अंकाकडून आपण पैसे घेतो, दशक स्थानच्या अंकाकडून घेतो म्हणून 10 रुपये या ठिकाणी इथं आपण घेत असतो. मग आपल्याकडे पहिले होते 7 आणि आताचे 10 झाले 17. मग 17 मधून 9 वजा जर केले तर आपल्याकडे राहणार आहे तर 8. मग शेवटचा आकडा किती हो तर 8. आता क्लिअर का? सांगा पटकन. स्पीड जास्त होते का कोणाला? स्पीड जास्त होत असेल तर सांगा. ओके सगळं काही? चला मग ओके, तर चला पुढे. हा, इथे होतं वाटते आपण, ते झालं आपलं, हे इकडचं होतं. इकडे बघा 9 येतं. 9 मधून 3 जर गेले तर
6 राहणार आणि 6 मधून 4 जर गेले तर 2 राहणार. मग शेवटचा आकडा 2 या ठिकाणी आपल्याला इथे येतो. ते येतो ऑप्शन नंबर 1 मध्ये. ऑप्शन नंबर 1 मध्ये. ओके चला ठीक आहे. चला 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 पटकन आता पुढे. सर आता बेरीज आणि वजाबाकी एकत्र आली तर कसं हो? बेरीज आणि वजाबाकी तुम्ही तर अगोदर बेरीज सांगितली, मग वजाबाकी सांगितली. आता बेरीज आणि वजाबाकी एकत्र जर आली तर कसं? थोडी हळूहळू आपली लेवल जी काही तर आपण या ठिकाणी इथं वाढ करत आहोत. त्या लेवलची जी काही आहेत तर आपल्याला इथं वाढ करायची आहे. बरं आता या ठिकाणी एकातून 6 जाणार का हो? नाही जात. मग कसं मास्तर? आता एकातून 6 तर जात नाही. मग इथे 11 घ्या. 11तून 6 वजा करा. 11तून 6 वजा जर केले तर 5. 5 मध्ये 2 ऍड कर. किती मित्रा? 7. शेवटचा आकडा किती? 7. ऑप्शन कोणतं? बी. ऑप्शन कोणतं? बी. ओके ओके. एक नंबर सर. कॉन्सेप्ट क्लिअर होते. चला चला काहीच अडचण नाही. हा तेच सांगतोय. 3 अधिक 7 अधिक 8 जर असेल तर कसं करायचं? 3 वजा 7 वजा 8 जर असेल तर कसं? 13. 13 मधून 7 करायचे. ओके 6. मग त्याच्यातून जात नाहीत. मग 16 करावं लागणार आहेत आपल्याला. हातचे घ्यायचे. हातचे मित्रा. उसने घ्यायचे. उसने. ओके काय करायचं आपल्याला? उसने घ्यायचे. मग या ठिकाणी बघा की 9 मधून किती वजा करणार आहे आपण? तर 4. 9 मधून 4 जर वजा केले तर किती राहणार? 5. 5 मध्ये किती मिळणार होणार? 3. मग किती होणार? 8. उत्तर किती पाहिजे? 8. शेवटचा आकडा 8. ओके केवढी कॅल्क्युलेशन येऊ द्या म्हणा. आता ताणच नाही आम्हाला. केवढंही कॅल्क्युलेशन द्या आपण त्याला इझिली सोडवू शकतो. मास्तर हे झालं बेरीज वजाबाकीच्या बाबतीत. मग गुणाकार भागाकार सगळंच एकत्र आलं तर कसं? थांब बाब्या तू गडबड नकोस करू. थोडासा थांब. ओके लय घाई नको करू. हो 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 ही ट्रिक्स तशीच आहे. त्याच्यासाठी सांगतोय की ही ट्रिक जी काही आहे तर कशा पद्धतीनं सोडवायची आहे. मग तुमचा अगोदर काही येऊ द्या. त्याच्यात काही टेन्शन घेऊ नका. ओके कशाही पद्धतीने येऊ द्या. पूनम मॅम काही प्रॉब्लेम नाही. ओके त्याच्यानंतर बघा आता हे एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे. या प्लसच्या इकडचं आहे. मग 0 मधून 7 जात नाहीत म्हणून कोणामधून करायचे? तर 10 मधून 7 वजा करायचे. ओके मग किती राहणार? तर 3 राहणार. ओके मग 3 मधून आता किती वजा करायचे? हे 3 मध्ये किती मिळवायचे? तर 2 मिळवायचेत आपल्याला. ओके मग किती येणार? तर 5. मग 5 मधून 6 जातात का हो? तर नाहीये. मग इथं 15 मधून 6 वजा करा. 15 मधून 6 वजा जर केले तर या ठिकाणी शेवटचा आकडा येतो 9. मग शेवटचा आकडा 9 असलेला जो काही आहे तर तो आपल्याला या ठिकाणी इथं बघायचा आहे. ओके मग शेवटचा आकडा 9 असलेला ऑप्शन होता आमच्याकडे बी. मग इकडे बघा 1 अधिक 8 9 होणार. 9 मधून 2 वजा करणार तर 7 येणार. ओके 9 मधून 2 वजा करणार तर 7 येणार. बघा हे या ठिकाणचं उत्तर हेच आहे ना. तुम्ही असं सोडवा कसंही सोडवा. बरं कॅल्क्युलेशन करून बघा. ज्याला कोणाला डाऊट वाटते ना याच्यावरती की सर की इथं आम्हाला डाऊट वाटतोय ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. ओके कारण रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्यासाठी असणारच आहे. तेच उत्तर तुमचं असणार आहे. तेच उत्तर तुमचं असणार आहे. ओके इथं बघा आता इथं 4 मधून किती वजा करणार आहेत? तर 5 वजा करणार आहे. मग होतील का हो? तर नाही. मग कोणामधून करायचे? तर 14 मधून आपल्याला जे काही आहेत तर ते 5 या ठिकाणी वजा करायचे. 14 मधून किती करायचे? तर 5. मग किती राहिले हो? 9. 9 मध्ये 1 ऍड कर मित्रा 10. 10 मधून 3 वजा कर मित्रा तर या ठिकाणी राहतात 7. ओके किती राहतात? तर 7. आपलं उत्तर हेच येणार. आपलं उत्तर हेच येणार. ओके चलो मग पुढे पुढे हे क्लिअर असेल तुम्हाला. ओके मास्तर आता इथं आलं गुणाकार. इथं काय आला? गुणाकार. ओके मग आता गुणाकाराच्या बाबतीत कसं? सेम तसंच. आता जसं आपण सोडवत होतो त्याच पद्धतीचं. काहीच अडचण येणार नाही मित्र आपल्याला. ओके मग चला आता बेरीज पाहिली वजाबाकी पाहिली. बर सोबत बेरीज आणि वजाबाकी पाहिली सारखंच. आता काय बघणार आहे? तर गुणाकार. मग गुणाकार कसा करायचा? तर ते आता आपल्याला या ठिकाणी इथं लक्षात घ्यायचं. मग बघा इथं 48 गुणाकारात किती येत? तर 93. 48 इंटू किती देण्यात आले? तर 93. ओके मग हे जर आपल्याला जर असतील तर 48चा किती उचलणार आहे मित्रा मी? 8. 48चा किती? 8. इकडे 93चा किती रे मित्रा? 3. फक्त या दोघांचा गुणाकार कर. 8 त्रिक किती मित्रा? 24. शेवटचा आकडा किती मित्रा?
4. बघ कोणतंही ऑप्शन, बी ऑप्शन. विषय खल्लास, विषय खतम. ओके, चला क्लिअर आहे. पहिलं एक्झाम्पल कसं करायचं ते क्लिअर आहे. सांगा पटकन, सांगा पटकन. 8 गुणाकारात 3 युनिट प्लेसला बघितलं कोण होतं 8. गुणाकारात किती तर 3 केलेत, कारण दुसऱ्या संख्येच्या युनिट प्लेसला होतं 3. फक्त युनिट डिजिट जे काही तर ते उचलले आणि मी त्यांचाच गुणाकार केला आणि इकडे बघितलं युनिट डिजिटला कोण येतो तर 4 येतो. मग तोच तर उडवला आपण खरा. क्लिअर का? पटकन बोल. सगळीकडे ट्रिक सांगणार आहे आणि सगळ्या एकदा सांगितलेल्या ट्रिक्स अनुसार एक्झाम्पल जे काही तर ते सॉल्व्ह होते. ज्याला नसेल समजलेलं ते सांगा पटकन. ज्यांना ज्यांना नाही कळालेलं ते लोक फक्त युनिट डिजिटचे उचलायचे, बाकी दुसरं काहीच नाही करायचं आपल्याला. तुम्ही कमेंट टाकत चला, म्हणजे मला कळतंय की बाबा तुम्हाला किती पत समजते किती पत नाही ते. ओके, चला आता पुढचा. इकडे बघा काय आहे, 3 आहेत. इकडे किती आहेत तर 3 आहेत. इकडे किती आहेत तर 3 आहेत. 3 गुणाकारात 3 गुणाकारात 3. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. शेवटचा आकडा किती 7. फक्त बघ मित्रा 7 कुठे येते, फक्त एका जागेवरती 7. विषय संपला. हेच विषय संपला. 1. हो 3 असू दे किती असू द्या काही प्रॉब्लेम नाहीये, केवढाही मोठा नंबर असू द्या. इकडे बघा नाही, हे 3 डिजिटला लागेल का, फक्त तुम्ही 2 डिजिटलाच घेतलंय. सगळीकडे लागणार आहे हे, सगळीकडे या ठिकाणी जे काही आहे ना तर ते लागणार आहे. त्याचं नका टेन्शन घेऊ. ओके, त्याचं नका टेन्शन घेऊ. इकडे बघा आता, इथं 9 गुणाकारात किती हो 3. 9 दुने किती 18. इथं 2 येतं गुणाकारात. ओके, 18चा 8. 8 गुणाकारात मित्र इथं किती येतं 7. 8 7 किती हो 56. मग शेवटचा आकडा किती मित्रा 6. ओके, मग इकडे येणार शेवटचा आकडा किती तर 6. डी ऑप्शन, डी ऑप्शन, डी ऑप्शन. एक एकच उचलायचं, एक एक. इकडे बघा 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. ओके, मग 9 जर आपण जर घेतलं तर पुढचा आकडा किती तर 3. मग 9 त्रिक 27. 27 म्हणजे शेवटचा आकडा किती 7. मग फक्त आपण शेवटचा आकडा चेक करणार, बाकी काहीच चेक करू नका. बाकी काहीच चेक करायची गरज नाहीये आपल्याला. ओके, इकडे बघा 8 चूक 32. 8 चूक 32. इथं किती येतं 8 येतं. इथं किती येतं 8 येतं. 8 गुणाकारात किती रे 4. 8 चूक किती 32. शेवटचा आकडा किती 2. 8 गुणाकार 2 या ठिकाणी इथं केले तर शेवटचा आकडा 2 घेतला. मग इथे किती येतो 7. मग या ठिकाणी गुणाकारात 7 कर मित्रा. 2 गुणाकारात 7. 7 2 किती मित्रा 14. 14चा किती रे 4. या ठिकाणी किती राहिले तर 9. मग गुणाकारात किती घेणार 9. 9 चूक किती रे मित्रा 36. मग 36चा शेवटचा आकडा किती येतो रे मित्रा तर 6. आपल्याला काय चेक करायचं तर फक्त शेवटचा आकडा चेक करायचा की 6 कुठे येतो. फक्त शेवटचा आकडा चेक करायचा की 6 कुठे येतो. बाकी दुसरं काहीच चेक करण्याची आपल्याला गरज या ठिकाणी इथं पडत नाही. काहीच चेक करायची गरज पडत नाही. काय कळतं का? कळतं, समजतं? मग हे 5वं एक्झाम्पल तुमच्यासाठी. 5वं एक्झाम्पल तुम्ही सांगा मला पटकन उत्तर त्याचं. 5वं एक्झाम्पल सांगा. 5व्या एक्झाम्पलचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. असे पटापट पटापट उत्तर यायला पाहिजे. सर जबरदस्त, ठीक आहे गुरुजी जबरदस्त. हे बघा मॅथ्स आणि रिझनिंग कुठंच मार्क तुमचा कट होणार नाही.
एकदम शॉर्टकट पद्धतीने. आणि एखादं एक्झाम्पल नाही जमलं तर ते कसं उडवायचं ते पण सांगणार आहे. काही विषयच नाही ठेवणार आपण. चला चला डी 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 डी. ओके 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 डी. चला सगळ्यांचं म्हणणं आहे की डी आहे सर. बघा बरं कसे धडाधड उत्तर देऊ राहिले, केवढे मोठे कॅल्क्युलेशन सेकंदात करताय आपण. चला बघा इकडे 9 त्रिक 27. ओके शेवटचा आकडा 7. 7 दुने 14 शेवटचा आकडा 4. 4 7 28 शेवटचा आकडा 8. विषय संपला. विषय संपला. ओके एकदम धडाधड पटापट जे काही तर आन्सर आपले या ठिकाणी इथं येणार आहेत. ओके येणार आहेत. आता इथं भागाकाराच्या बाबतीत थोडंसं अवघड आहे. भागाकाराच्या बाबतीत तर भागाकाराच्या बाबतीतला एक एक जो काही पार्ट आहे तर तो मी तुम्हाला या ठिकाणी इथे सांगतो. एक एक पार्ट सांगतो. थोडंसं अवघड आहे पण अवघडाला आपल्याला सोपं करून जे काही तर या ठिकाणी इथं सांगायचंय त्यासाठीच तर आपण इथं शिकतोय. ओके 1173 भागाकारात 17. 1173 भागाकारात 17. 1173 भागाकारात आपल्याला देण्यात आलेले होते 17. आणि इकडे मी जे काही आहे ना तर थोडेसे ऑप्शन जे काही असतील तर ते एकदा बघतो आणि ते ऑप्शन जे काही आहेत तर ते तुमच्यासाठी या ठिकाणी जे काही तर इथं लिहून घेतो. फक्त पहिलं एक्झाम्पल समजेपर्यंत तुम्हाला 65 67 69 71. ओके 65 67 69 आणि 71. मागचं जे काही गणित होतं तेच फक्त या ठिकाणी मी जे काही तर इथं लिहून घेतलेलं आहे. हे लिहून घेतलेलं आहे. ओके आता सर याला सोडवायचं कसं. याला सोडवता वेळेस थोड्याशा अडचणी येणार. काहीच अडचण येणार नाही मित्र, तुला काय टेन्शन घेऊ नको. आता दोन भाग समजून घे. पहिल्यांदा डाव्या हाताकडील बाजू म्हटलं की त्याला म्हणतो आपण LHS. उजव्या हाताकडील बाजू म्हटलं की त्याला म्हणतो आपण RHS. ओके जे कोणी अगोदर मराठी मीडियमचे असतील त्यांच्यासाठी इकडे देण्यात आलेलं असेल डाबा. बरोबर आहे का. डाबा इकडे आणि इकडे उभा म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू. ओके ते डाबा आणि उभा बऱ्याच जणांना भरपूर काळ कळालेलंच नसते ते डाबा आणि उभा काय असतं. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे. मग इथं डावी बाजू आहे आणि उजवी बाजू हे इक्वलच्या इकडचं सांगतोय. इक्वलच्या या साईडची बाजू जी काही तर ती उजवी बाजू, या साईडची काय आहे तर डावी बाजू. ओके मग आता ही जी काही डावी बाजू आणि उजवी बाजू आहे तर या डाव्या बाजूकडला जो काही इकडचा आपल्याला भागाकारातला पाठ दिलाय म्हणजे 1173 भागाकारात किती दिले रे मित्र आपल्याला 17. मी थोडस याची मांडणी अशा पद्धतीने करतो. जी की आडवी मांडणी होती तिला आपण उभ्या मांडणीने केलं. आणि मग या बाजूला कोण येणार रे तर आपले ऑप्शन येणार. ऑप्शन पैकी कोण येणार मित्र 65 येणार. ऑप्शन पैकी कोण येणार मित्र 67 येणार. ऑप्शन पैकी कोण येणार मित्र 69 येणार. ऑप्शन पैकी कोण येणार मित्र तर 71 येणार. थोडस लक्ष दे मित्र आता माझ्याकडे. जर माझ्याकडे तू व्यवस्थित लक्ष दिलं तर पटकन तुझं उत्तर या ठिकाणी इथं येणार आहे. मग आता बघा हे जे काही 17 आहेत या ठिकाणचे यांना मी उचलतो आणि या ठिकाणी RHS मध्ये इथे आणतो. कुठे आणतो RHS मध्ये. हे 17 उचलणार मी. हे 17 या ठिकाणचे उचलणार. उचलले तर हे 17 आता. ओके आणि इकडं आणलेत मित्र 17. ओके मग इकडं कोण राहिलं तर 1173. इकडं कोण राहिलं 1173. आता इथलचं जे कोणी भागाकारात होतं तर ती इकडे आल्यावर कशात येणार मित्रा गुणाकारात येणार. ती इकडे आल्यावर कशात येणार मित्रा तर गुणाकारात येणार. मास्तर एवढं सांगस्तोर आमचं आतापर्यंत एक्झाम्पल सॉल्व्ह झालं असतं हो. तुम्ही एवढं अवघड करून सांगायले आम्हाला. नाही मित्रा तू फक्त लक्षात घे. एकदा ट्रिक्स लक्षात आली का तू धडकन उत्तर उडवणार. कसं ते बघ आता. मग या ठिकाणी बघ इथे मला पाहिजे होतं शेवटचा आकडा 3. मग आता मी या 7 ला कोणासोबत गुणाकार करू की मला शेवटचा आकडा 3 मिळेल. 7 5 35 विषय काहीच घेणं देणं नाही. इकडं 7 7 49 काहीच घेणं देणं नाही. इकडं 7 9 63 हा येतोय तो 7 1 7 विषय संपला. पहिलं एक्झाम्पल समजवायला थोडीशी वेळ लागला मला. ओके पहिलं एक्झाम्पल. बाकी तर काही विषय राहणार नाही आपला पुढचा. कळतं का हे समजलं का.
मला 9763चा 3 मिळाला होता. 9763चा 3 मिळाला होता. मग माझं उत्तर 3 पाहिजे होतं, म्हणून मग 9763चा 3 माझ्याकडे आला. मला बाकीच्यांचं काही घेणं देणं नव्हतं. ओके, माझं काही घेणं देणं नव्हतं. हा, मी परत सांगणार, काही टेन्शन घेऊ नका. मी परत सांगणार, काही टेन्शन घेऊ नका. हो, अजून एक वेळा सांगणार, रिपीट करणार. ओके, काय टेन्शन नका घेऊ. रिपीट करतो. इथून जे काही आहे ना, तर ते परत सांगतो. याला असंच ठेवतो मी इथे थोडस. चला, हे एकदा लिहून घेतलंय मी. ओके, आता बघा इथं काय होतं ते. कोण होतं रे मित्रा? 11 भागाकारात 73 होतं. भागाकारात किती होतं रे मित्रा? तर 17. ओके, 17. हो, दुसरं पण सांगतो, काय टेन्शन नका घेऊ, दुसरं पण सांगतो. मग इकडं काय होतं, तर 1173 याला भागाकारात होते 17. हा 17 भागाकारात होता. इकडे मला कुठं आणायचं होतं, तर गुणाकारात. मग मी या इक्वलच्या इकडे नेल्याच्या नंतर तो जाईल इकडं माझा कुठं रे मित्रा? तर गुणाकारात जाईल. मग मी याला आणलं होतं इकडं गुणाकारात. मग आता काय झालं, हे माझे झाले तर या ठिकाणी हे माझं झालं उत्तर, आणि हे झाले माझे आता ऑप्शन. हे माझं झालं आता उत्तर, हे माझं उत्तर आहे आता, आणि हे माझ्यासाठी झाला प्रश्न. हा माझ्यासाठी झाला प्रश्न. मग आता मी या ठिकाणी 17 आहे युनिट प्लेसला, आणि इकडे कोण आहे तर 65 आहे. 17 गुणाकारात 65 जर केलं तर मला शेवटचा आकडा 3 येतो का? तर नाही येत. मग 17 गुणाकारात 65 जर केलं तर 7 5 35. मग या ठिकाणी 35 म्हणजे शेवटचा आकडा 5. नाही, मला 5 नव्हता पाहिजे, मला 3 पाहिजे होता. मग 3 कोणाला गुणाकार केल्यावर येतो? तर इकडे बघा, 7 7 49. नाही मित्रा, मग इकडं 7 9 63. मग इकडे बघ बरं, 17 गुणाकारात 69 जर मी केला तर मला 1173 मिळतो का? तर हो मिळतो. हो मिळतो. मग कसं काय मास्तर? तर 9 गुणाकारात 3, इकडं सॉरी 9 गुणाकारात 7 जर केले तर या ठिकाणी शेवटचा आकडा 9 7 63, म्हणून 3 मिळतात. मग माझं उत्तर कोणतं पाहिजे होतं? तर या ठिकाणी तिसरं ऑप्शन पाहिजे होतं. बाकी दुसरं काहीच नाही मित्रा. जे डाव्या बाजूला दिसते ते उजव्या बाजूला घेऊन जा. बाकी दुसरं इथं काहीच करायचं नाही. आता क्लिअर आहे का? सांगा बरं पटकन, सांगा बरं पटकन, आता क्लिअर आहे का? तर ओके, चला चला चला, क्लिअर कस काय नसेल? हा, क्लिअरच असणार, काही विषयच नाही, काही विषयच नाही. एकच नंबर क्लिअर असणार तुम्हाला. बघा इकडं, बघा इकडं आता. हा, दुसरं सांगतो, काय टेन्शन नका घेऊ, काय टेन्शन नका घेऊ. दुसरं सांगतो. मग याचं उत्तर काय होतं आपलं? तर 69 म्हणजे सी होतं. आता याला बघा, याला आपल्याला सोडवायचं. मग इकडं काय आहे तर 25 81 भागाकारात किती दिले मित्रा? 29 दिलेत. मग 25 81 याला बनव तुझं उत्तर, आणि या ठिकाणी हे जे काही भागाकारात होतं उचल, याला उचल, आणि इकडं गुणाकारात आणलं, इकडं गुणाकारात. मग गुणाकारात आणलं तर हे बनलं आपलं उत्तर. मग 9 9 81, इथं शेवटचा आकडा 9 पाहिजे. मग 9 न कोणाला गुणल्यावर 1 येतो रे मित्रा? तर 9 न 9 लाच गुणल्यावर 1 येतो, कारण 9 9 81. 9 9 81, आपल्याला 9 न गुणायचं होतं. इथं जर गुणलं तर 9 9 81, मग बरोबर आहे 89 माझा आन्सर त्या ठिकाणी. इथं 9 न 1 ला गुण, 9 1 9, नाही चालणार. इकडं 9 ला 3 ने गुण, 9 3 27, नाही चालणार. मग इकडे तू काय कर, 9 न या ठिकाणी 7 ला गुण, 9 7 63. मग कोणतं उत्तर येणार? तर ए येणार, 1 येणार, 1 येणार, 1 येणार. क्लिअर का? सांगा पटकन आता.
समजलं का हे एक्झाम्पल? 3 नंबरचं तुम्ही सोडवा आता. 3 नंबरचं तुमच्यासाठी. ट्रिक्स थोडीशी चेंज. नाही मित्रा, काही काही जागेवरती आपल्याला थोडस परिश्रम घ्यावे लागणार आहेत, मेहनत घ्यावी लागणार आहे. फक्त डाव्या बाजूचं उचलून उजव्या बाजूला घेऊन जायचंय, बाकीचं काहीच टेन्शन. बी 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 सगळ्यांचा आन्सर येते बी. हा सांगतो, सगळं सांगतो, टेन्शन नका घेऊ. तिसऱ्याचं आन्सर सांगा फक्त पहिले, तिसऱ्याचं. मग इकडे बघा आता, हे इकडचं उत्तर. ओके, मग याला मी करणार इक्वल, याला करणार मी गुणाकार, या सगळ्या याला गुणाकार करणार. बरं, आता मला शेवटचा आकडा 7 पाहिजे होता. मग या 9 न कोणाला गुणू तर मला 7 मिळेल. इथं 9 1 9. हा पहिला ऑप्शन नाही. मग इकडं 9 गुणाकारात 3 जर केले तर 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, शेवटचा आकडा 7, बी उत्तर. ओके, इकडे जर बघितलं तर 9 5 45 नाही जमत. इकडे जर बघितलं तर 9 7 63, शेवटचा आकडा 3. मला शेवटचा आकडा 7 पाहिजे होता, म्हणून माझं उत्तर कोणतं आलं तर बी आलं. बी आलं, बी आलं. सर आता इथं कसं? तुम्ही तर इथं एकदाच भागाकाराचं चिन्ह असल्यावर शिकवलं, इथं तर 2दा आलं. कशाला टेन्शन घेतोस मित्रा? हे जे काही 2 जण भागाकारातले आहेत, उचल यांना आणि इकडे गुणाकारात या दोघांनाही उचल. याच्यानंतरचं इथं भागाकाराचं चिन्ह लागलं. ओके, इथून उचल दे यांना, या दोघांना इकडे आण. बरं, आणलं सर इकडे. मग आता इकडे आणल्यावर काय होतील? 14 गुणाकारात 3 आणि हे आपला ऑप्शन. मग इकडे पण 14 गुणाकारात 3 हे आपला ऑप्शन. इकडे पण 14 गुणाकारात 3 हे आपला ऑप्शन. इकडे पण 14 गुणाकारात 3 आणि हे ऑप्शन. मग मास्तर शेवटचा आकडा किती? आता 6 पाहिजे होता आपल्याला. शेवटचा आकडा उत्तरामध्ये किती पाहिजे होता? 6. मग इकडे जर बघितलं तर 4 त्रिक 12, बे कबे नाही जमणार. इकडं 7 चूक 28 आणि 8 त्रिक 24 नाही जमणार, सी वाला ऑप्शन. इकडे जर बघितलं तर इकडं 3 चूक 12, ओके, आणि 3 दोन्ही 6. हा, बी मध्ये जमतंय, बी मध्ये जमतंय. मग इकडे जर बघितलं तर 4 त्रिक 12, शेवटचा आकडा 2, 9 दोन्ही 18 नाही जमणार, नाही जमणार. ओके, कोणतं उत्तर येणार तर बी उत्तर येणार. कोणतं उत्तर येणार तर बी उत्तर येणार. कळतं का? चला, समजतंय? जर शेवटचा आकडा 0, शेवटचा आकडा कोण पाहिजे होता तर 0. हे दोन्ही उचलायचेत मित्रा, हे दोन्ही उचलायचे. इकडे बघा, हे 14 उचलले आणि हे 3 उचलले. मग हे 14 आणि 3 उचलल्यावर जे काय आपलं उत्तर आलं तर ते या साईडला इकडे येणार. हे 14 आणि 3 इकडे पण येणार. ओके, हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे गौरव. ओके, हे सगळ्यात महत्वाचं आहे की उजव्या बाजूनं गुणायचं का डाव्या बाजूनं गुणायचं ते एकदा आम्हाला या ठिकाणी इथे सांगा. ओके, काय करायचं असते? इकडे बघा आता, इकडे बघा आता, इकडचं जो काही LHS मधला जर असेल आणि इकडं कोण होतं आपल्याकडे तर RHS होता आपल्याकडे. इकडे LHS, इकडे RHS. ओके, आता आपण LHS ला काय बनवलं होतं तर उत्तर. हे आपलं काय होतं तर आन्सर होतं. इकडचं काय होतं आपला आन्सर. मग आपण याला काय केलेलं होतं, इकडचा जो काही पार्ट होता तो सगळ्यात सगळं इकडे उचलून आणला ना रे. मग यांच्यात गुणाकार करायचा. यांच्यात काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा. कोणामध्ये तर RHS मध्ये. आणि RHS मध्ये गुणाकार केल्याच्या नंतर आपलं LHS हे आन्सर असलं पाहिजे. LHS काय असलं पाहिजे आपलं तर आन्सर असलं पाहिजे. आणि जर समजा आपण LHS मधलं सगळं उचलतोय, या RHS मधलं सगळं उचलतोय आणि इकडे LHS मध्ये आणतोय, तर मग RHS मध्ये आपला काय असला पाहिजे तर उत्तर असलं पाहिजे. ओके, RHS मध्ये काय असलं पाहिजे आपलं तर उत्तर असलं पाहिजे. चला, इथपर्यंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का ती बघा आता. सांगा आता पटकन. सांगा आता पटकन.
इथपर्यंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का? बरं, 4 नंबरचा क्वेश्चन परत एकदा सांगा म्हणतात. त्यांना 4 नंबरचा जो काही क्वेश्चन आहे तर तो मी एकदा व्हाईट बोर्डवरती सांगतो. काय उत्तर बुवा 4 नंबरचा? 36,246 36,246 भागाकारात 14 भागाकारात 3 भागाकारात 14 भागाकारात 3. ओके. आणि इकडे आपल्याला ऑप्शन जे काही आहे तर ते देण्यात आलेले होते, पण मी ऑप्शनचे शेवटचे आकडे या ठिकाणी इथं लिहितो. 1379 1379. ओके. शेवटचा आकडा होता 1, शेवटचा आकडा होता माझ्याकडे 3, शेवटचा आकडा 1, शेवटचा आकडा 3, शेवटचा आकडा 7, शेवटचा आकडा 9 होता. ओके. आता या ठिकाणी हा सगळा पार्ट जो काही आहे तर हा आहे LHS चा, सगळ्यांना मान्य. हा जो काही पार्ट आहे तर हा सगळा पार्ट आहे RHS चा. ओके. ही डावी बाजू डाबा, ही उजवी बाजू उभा. ओके. मग ही डावी बाजू आणि उजवी बाजू इथं आहे. सर आम्हाला याचाच तर कंटाळा आलता डाबा आणि उभाचा, पण शेवटी तुम्ही तेच आणला आमच्याकडे. ओके. आता हे डाबा आणि उभा बघा, याला दाबा, याला वर काढा, असं आहे. मग इकडे जर बघितलं आपण तर या ठिकाणी हे आपल्याला उत्तर बनवायचं. हे काय बनवायचं? उत्तर. या भागाकाराच्या अगोदरचा जो काही पार्ट आहे आणि या भागाकाराच्या नंतरच्या जेवढ्या संख्या असतील त्या सगळ्याच्या सगळ्या इकडे गुणाकारात आणा, सगळ्यात सगळ्या इकडे गुणाकारात आणा. मग हे 14, हे 3. आता मी पहिल्यांदा इकडे कोण आणतो तर 3 आणतो. मग 3 गुणाकारात कोण येणार माझ्याकडे तर 14. मग 14 गुणाकारात हे आपले असलेले ऑप्शन हे इकडे येणार आहेत. मग हे जर ऑप्शन जर आपल्याकडे जर येतील तर हे काय बनलं? 36,246 हे आपलं बनलं उत्तर. हे आपलं बनलं काय? उत्तर. मग हे उत्तर जर बनलं तर आता मला या ठिकाणी युनिट प्लेसला कोण होतं तर 3, युनिट प्लेसला कोण होतं 4, युनिट प्लेसला कोण होतं तर हे बाकीचे ऑप्शन, आणि इकडे युनिट प्लेसला कोण होतं तर 6. मला आता उत्तर किती आणायचंय मित्रा तर 6 आणायचंय. मग इकडे 3 चूक 12, इकडे शेवटचा आकडा किती होत 2. मग मी 2 न कशाला गुणू तर मला शेवटचा आकडा 6 मिळेल. 2 न 1 ला गुणलं तर 2, 2 न 3 ला जर गुणलं तर 6, कारण 3 दोन्ही किती रे मित्रा तर 6. मग या ठिकाणी 6 मिळणार. ओके. मग 2 न 7 ला जर गुणलं तर 14, नाही जमणार. 2 न 9 ला जर गुणलं तर 18, नाही जमणार. कळतं का? कळालं का? ज्यांना डाऊट होतं त्यांना क्लिअर झाला का? आता सगळ्यांना क्लिअर आहे का? ओके. ठीक आहे. आजच्या पार्टमध्ये आपण डिस्कस केलेला आहे सिलेबस, जो की सगळा सिलेबस या ठिकाणी इथं सांगण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतरचा पार्ट जर पाहिला तर तुम्हाला सांगितलं की टेबल लक्षात ठेवा. त्यानंतर आपण संख्यांचे प्रकार बघितले, संख्यांच्या प्रकारामध्ये वास्तव संख्या बघितल्या, त्यानंतर इमॅजिनरी नंबर आपण या ठिकाणी बघितले, त्यानंतर कॉम्प्लेक्स नंबरचा जो काही पार्ट आहे तर तो आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. त्यानंतर आपण सुरू केलेलं होतं या ठिकाणी रॅशनल नंबर.
परिमेय संख्येपासून जे काही तर ती सुरुवात आपली या ठिकाणी इथं करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी इथं शॉर्टकट ट्रिक्सनं जो काही आहे तर तो लक्षात ठेवायचा होता. त्यानंतर वास्तव संख्या म्हणजे काय सांगितलेलं होतं, त्यानंतर इमॅजिनरी नंबर म्हणजे काय सांगितलेलं होतं, त्याच्यानंतर येणारे इव्हन नंबर म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 यांच्यापैकी नंबर असतात तर त्या संख्येला आपण काय म्हणतो तर समसंख्या किंवा इव्हन नंबर जो काही आहेत तर ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो तर त्या संख्येला आपण म्हणत असतो इव्हन नंबर. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही बाकी काहीतरी उरते, बाकी ज्या ठिकाणी उरते त्या संख्येला म्हणायचं विषम संख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यांच्यापैकी अंक येतात तर ती संख्या आपल्याकडे कोणती झाली मित्रांनो तर विषम संख्या. हा एक पाठ जो काही होता तर तो आजच्या याच्यामध्ये इथं आपण बघितलेला होता. त्याच्यानंतरचा आपण बघितलेलं होतं की संख्यांचे प्राथमिक क्रिया जे काही आहेत याच्या बेसिसवरती पाठ बघितला. त्याच्यानंतरचा पाठ असलेला बेरजेच्या नियमाचा बघितला, त्याच्यानंतर वजाबाकीच्या नियमाचा बघितला, गुणाकारांचे नियम आपण या ठिकाणी बघितले आणि या ठिकाणी जे काही आहेत तर बेरजेच्या सरावाचे जे काही प्रश्न होते तर ते सुद्धा आपण या ठिकाणी इथं बघितलेले होते. त्याच्यानंतर वजाबाकीचे असतील तर ते बघितले, गुणाकाराचे बघितले, त्याच्यानंतर आता भागाकार या ठिकाणी इथं डिस्कस केला. हे जे काही एक्झाम्पल आहे 5वं हे तुमच्यासाठी इथं होमवर्क म्हणून जे काही तर इथं देतोय ते उद्याच्याला मला सांगायचंय. ओके, एवढा पार्ट जो काही आहे तर तो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं डिस्कस केलेला आहे. उर्वरित जो काही पार्ट असेल तर तो आपण बघूया उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्या आपलं लेक्चर 8:30 वाजता जे काही तर सुरू होईल, 8:30 वाजता शार्प 8:30 ला जे काही तर आपण सुरू करूया. आज थोडंसं लेट झालं त्याच्याबद्दल क्षमस्व असावे. ओके, उद्यापासून शार्प आपण टायमावरती जे काही तर लेक्चर सुरू करूया. ओके, चला, कोणाला अजून काही डाऊट असेल तर विचारा पटापट आणि काही डाऊट नसेल तर आपण या ठिकाणी इथं थांबूया. आजचा पार्ट कशा पद्धतीने क्लिअर आहे ते पटापट सांगा. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, नाईस सर, थँक्यू. ओके गौरव, स्वप्नील सर, थँक्यू. हो, होऊन जाईल. चॅप्टर संपल्याच्या नंतर या चॅप्टरचं सगळं काही तुम्हाला मिळेल. सांगतो एक एक गोष्ट, एक एक स्टेप बाय स्टेप जाऊया आपण, स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळंच एकदा जर खाल्लं तर पचणार नाही मित्र, आपल्याला पोट दुखल ना, नाहीतर वॉमिटिंग होतील ना. त्याच्यामुळं हळूहळू पचून खाऊया. एक नंबर सर. ओके, चलो, गुड नाईट, टेक केअर, भेटूया उद्याच्या सेशन मध्ये.